तर मित्रांनो हेच ते घर आणि हे ओटा पण मी पूर्ण सारवलेला आहे. मला आठवण एक जागी झाली आणि बघा आहे तसंच आहे ते घर अजून. काय खूप वर्षापूर्वीचं मित्रांनो हे घर आहे. जवळजवळ 70-80 वर्षापूर्वीचं असेल मला तर वाटतं. आणि आहे तसंच आहे. त्याला बघा अजून पावसामध्ये काही नाही की पडझड नाही या घराला. पावसात गळत पण नाही ना. हाच तो दरवाजा आहे बघा जुन्या काळातला. आणि बघा ही ती कडी अशी ना. तुम्हाला जसं मी सांगितलेलं ना व्हिडिओमध्ये जसंच्या तसंच हा घर आहे. आणि आम्हाला असंच पाहिजे होतं. मला हे दाखवायचं होतं तुम्हाला की आम्ही या घरामध्ये राहिलोय. 1.25 महिना आम्ही इथं दिवस काढले. आणि इथंच आम्ही सकाळच्या टायमाला इथं सगळ्या चपात्या मी करायची. इथं ती आई पहिले तिकडं होतं, तिकडं हा राहत नाही, चुलीवरती जेवण बनवायचे. टायगर पण माझं घर बघा कसा व्यवस्थित बघतोय आहे ना. आणि हा पाटा इथं पाट्यावरती आम्ही मसाला वाटायचो. आणि हे इथून पूर्ण सगळं राशन भरलेलं असायचं. शेताची सगळी सामान म्हणजे सामान नाही धान्य बिन्य बाजरी गहू भुईमुगाच्या शेंगांची पोती सगळी ती मांडणी पण आज इथंच आहे. ती मांडणी ती रांधण. हे बघा याला काय बोलतात ग प्रतीक्षा? कणगी. हाच तो कणगी तोच आहे ना जुन्या काळातला. तोच कणग्या इथं होते 2 होते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी बाजरी साठवलेली सगळी. आणि हे पूर्ण भरलेलं आहे इथपर्यंत आहे ना. गायाच होत्या गोठा पूर्ण म्हशी आणि अर्ध्या त्या साईडला ठेवलेल्या. तिकडं बैल आणि इथं पूर्ण म्हशी. आणि हे बघा हे उंबऱ्याची दगड जशीच्या तशीच आहे अजून. सगळं तसंच आहे, काहीच बदल नाही आहे ना. काहीच बदल नाही. जे आहे ते आहे. कसं परिवर्तन हा संसाराचा नियम आहे बोलतात ना तसं आहे. आणि ही आमची इकडं मोरी बरं का. इकडून आंघोळीला बाथरूमला इथं यायचो आम्ही. हे नव्हतं काय बांधलेलं तेव्हा. हे सगळं पडीकच होतं. इथं मोरी होती बघा. इथं मोरी होती. आणि इथं असं ना त्यांनी साड्या बांधून ठेवलेल्या. मध्ये एक दगड ठेवलेला आणि त्याच्यावरच आम्ही आंघोळ करायचो. तिथं बसून कपडे घालायचे असं होतं. आणि हाच तो बंब जिथेतून आम्ही पाणी गरम करायचो.